मला नॉमिनेट करावंच लागलं असतं. जसं लोकांचं मत आहे तेच माझं आहे की विशालने जे केलं ते अगदीच चुकीचं होतं. तो बाहेर गेला पाहिजे होता. आपल्याला तीच माणसं आपल्या समोर दिसणार आहेत. त्यात सागर दादा, खूप खूप स्वागत आहे व्हायरल कट्टामध्ये. कसे आहात? मी मस्त आहे, एकदम मजेत. जेव्हा काल फायनली असं ठरलं की तुम्ही एलिमिनेटेड होताय आणि ती चिठ्ठी तुमच्या हातात होती, तुम्ही वाचलीही नाही. तुम्ही विशालला म्हणालात की तू वाचलंस ना, तू वाचलंस ना. हा. काय कळलं होतं त्या नेमकं? ऑफकोर्स त्याच्या रिएक्शनच कळलं होतं की मी बाहेर जातोय. कारण तो बाहेर जात असताना तर एवढा रडला नसता, पण मी बाहेर जातोय म्हणून तो जास्त रडला. पण सागर दादा आम्हाला रडताना दिसले नाही आणि असंच सोशल मीडियावर सगळे बोलतात की जेव्हा बाकीचे जात होते तेव्हा सागर दादा रडला, पण स्वतः जायची वेळ आली तेव्हा नाही रडला. नाही, आता एवढे दिवस बिग बॉस मध्ये राहिलो आणि लोकांना हसवलं. मी रडलो पण हसलो पण. मग जाताना जरा आपण हसत जाऊ असं वाटलं होतं. रडायचं नव्हतं मला, म्हणून मी तसा गेलो. जेव्हा ठरलं होतं, जेव्हा कळलं की तुम्ही बिग बॉसच्या घरात जाताय, तेव्हा काय ठरवलं होतं आणि तसंच घरात घडलंय का, की वेगळंच काहीतरी चित्र उभं राहिलं असेल? नाही, मी म्हणजे बिग बॉस करायचं जेव्हा ठरलं तेव्हा हे पण ठरवलं की काहीच ठरवून जायचं नाही. जे होईल ते होईल. माहित नाही काय होणार आहे आतमध्ये, मी कसा रिएक्ट होणार आहे, काय काय घडणार आहे हेच माहित नाही. तर रिएक्ट कसं व्हायचं हे कसं ठरवू शकतो आपण, किंवा जे समोर येईल माझ्या त्याला व्यवस्थित सामोरं जायचं एवढं फक्त ठरवलं होतं. पण कोणाला सांगितलं होतं इंडस्ट्री मधून आणि कोणाच्या टिप्स घेतल्या होत्या का? नाही, पॅडीला मी एक फोन केला होता. पॅडीला फक्त मी कसं खेळायचं विचारलं नाही, गेम काय मी नाही विचारलं. पॅडीला फक्त मी फोन यासाठी केला होता की मागच्या वेळी पॅडी होता, बिग बॉस मध्ये पॅडी होता, तर त्याला फक्त एक इन्फॉर्म करण्यासाठी मी सांगितलं होतं की मी जातोय. तुम्ही म्हणताय की 85 दिवस पर्यंतचा मी प्रवास पूर्ण केलाय आणि आत्ता फिनालेच्या अगदी ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन जेव्हा आपण बाहेर पडतो तर खंत वाटते मनात? हो, नक्कीच वाटतंय की हत्ती पूर्ण पार केलं होता, फक्त शेपूट राहिलं होतं. पण लोकांनी जो निर्णय दिलाय तो मला अगदीच मान्य आहे. त्याबद्दल मला काही राग वगैरे अजिबात नाही कोणाविषयी. घरातील कुठल्या आतापर्यंत जितके सदस्य होऊन गेलेत त्यापैकी कुठल्याही सदस्याबद्दल मनात अशी काय म्हणू एक राग आहे की? नाही, कुणाबद्दलच नाही. कारण मी भांडलो जरी असेल एखाद्या सदस्याबरोबर, तो राग, ते भांडण तेवढ्या वेळापुरतीच मर्यादित होतं. आणि मी बिलीव्ह करतो की भांडण झालं तरी ते व्यवस्थित मिटलं गेलं पाहिजे. आपल्याला 24 तास तिकडे राहायचंय आणि त्याच माणसांबरोबर राहायचंय. त्यामुळे राग धरून काही होणार नाही. दीपाली ताई आणि तुमच्यामध्ये ना एक कोल्ड वॉर पाहायला मिळत होता. म्हणजे तुम्ही मित्रही खूप छान हो. होतात, पण तुम्हीच सगळ्यात आधी त्यांना नॉमिनेट केलं आणि त्यामुळे नॉमिनेशनची एक स्पर्धा सुद्धा तुमच्यामध्ये रंगली. काय वाटतं या मैत्रीबद्दल आणि नाही, या आमची war? मैत्री होती, राहील पण आता यापुढे. पण तो गेम होता, तो खेळावा लागणारच होता. कधी ना कधी तरी मला नॉमिनेट करावंच लागलं असतं, त्यावेळी केलं. आणि विशाल आणि राकेश मध्ये आता जे काही गेल्या आठवड्यात झालं त्यामुळे बाहेर ना खूप चर्चा सुरू आहेत हो. की विशालची चुकी आहे, कोण म्हणते राकेशची चुकी आहे, कोण म्हणते की विशालला घराबाहेर काढा, त्याला घरात का ठेवलं. पण हे सगळं तुम्ही घरातून जवळून पाहिलंय, हो. तर तुमचं यावर काय मत आहे? म्हणजे जसं लोकांचं मत आहे तेच माझं आहे की विशालने जे केलं ते अगदीच चुकीचं होतं. पर्सनल नाही बोललं पाहिजे, हात नाही उचलला पाहिजे. आणि तो नियम आहे बिग बॉसचा आणि तो नियम पाळलाच गेला पाहिजे होता, पण विशालने नाही पाळला. तो बाहेर गेला पाहिजे होता हे काही जणांना वाटतंय, पण मला असं वाटतं की विशालकडून ही मोठी चूक झाली आणि पहिल्यांदाच झाली आहे. फार असं कधीच तो रिॲक्ट झालेला नाही आहे याच्या आधी, म्हणून लोकांनी त्याला माफ केलं असावं. पण सागर दादा मुद्द्यांवर बोलत नाही आणि तुम्ही असं म्हणालात की मी सगळ्याच मुद्द्यांवर का बोलू, रेवाची पॅन्ट फाडली त्यावर मी का बोलू, असंही तुम्ही म्हणताना दिसत. हो, म्हणजे कुठल्या मुद्द्यांना किती महत्व द्यायचं किंवा तो मुद्दा महत्वाचा आहे का हे आधी जाणून घेतो मी आणि मग बोलतो. पॅन्ट हा मुद्दा मला नाही वाटत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. पॅन्ट वर नाही चर्चा होऊ शकत.
पण राखी घरात जे काही करते, जे काही राडे करते आणि मग तुम्ही सगळेच तिच्यावरती काय म्हणू भांडता तिच्याबरोबर, पण हे सगळं नंतर लगेच सगळं शांत होऊन जातं, सगळंच गोड गोड होऊन नाही, जातं. मी मी तेच म्हणतोय ना की काय आहे, कितीही भांडण झालं काही झालं तरी आपल्याला त्या एकाच घरात राहायचं आहे, एकमेकांना सामोरं जायचंच आहे. आपल्याला तीच तीच माणसं आपल्या समोर दिसणार आहेत, त्या माणसांची सुख दुःखात आपल्याला सामील व्हायचं आहे. तर जास्तीत जास्त आमचा प्रयत्न हाच होता नेहमी की भांडण होऊ देत, मतभेद होणार, भांडणं होणार, पण ती भांडणं मिटली पाहिजेत. म्हणून आम्हाला ती ती पावलं उचलावी लागली. आणि असंही बोललं जातं की घरात ना प्रत्येक जण नाही म्हणता येणार, पण काही जण मुखवटे घेऊन राहते. तर तुम्ही तर जवळून पाहिलंय सगळ्यांना, तुम्हाला काय वाटतं की नाही, मला नाही वाटत कोण मुखवटा घेऊन राहतंय तिकडे, कारण मुखवटा तुम्ही 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, आठवडाभर घालून फिरू शकता. 100 दिवस नाही. 100 दिवस मुखवटा घालून त्या घरात वावरणं अशक्य. थँक्यू सो मच दादा, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.